नमस्कार मित्रांनो, मी हेमंत कुमार केळकर आणि आज आपण एक गंभीर विषयावर चर्चा करणार आहोत, जी आपल्या सर्वांना विचार करायला लावेल। हो, मला इतर युट्यूबर सारखं गंभीरपणे बोलता येत नाही किंवा ती बोलण्याची कला मला तितकीशी अवगत होत नाही, परंतु मी जो आज विषय मांडतोय तो गंभीर आहे। रेल्वे प्रवाशांसाठी, विशेषतः रेल्वेने ज्या महिला प्रवास करतात त्यांच्यासाठी विशेष आहे आणि त्यांना भेडसावणाऱ्या समस्या आणि सरकारच्या डिजिटल इंडिया व विकासाच्या दाव्याची वास्तविकता आज मी आपल्या समोर घेऊन आलेलो आहे। आणि जे मी दृश्य आपल्याला दाखवणार आहे ती चित्र नसणार आहे, तर रेल्वेच्या म्हणजे अत्यंत वाईट अशा अवस्थांची आणि सर्वसामान्य नागरिकांच्या असहाय्यतेची ती बोलकी चित्र असणार आहे। मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि हो, आपण अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, कमेंटही टाकत चला। आता मी मेन विषयाकडे वळतो। काय घेऊन आलोय मी आपल्यासाठी आणि काय सांगणार आहे त्याबाबत। आता जी मी आपल्याला दृश्य दाखवली, ही दृश्य बघताना मोदी सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकार डिजिटल इंडिया आणि विकासाचे जे मोठे दावे करत आहे, पण ही का तुमची डिजिटल इंडिया आहे? विशेषतः महिला पोटांची खळगी भरण्यासाठी रोज असा जीवघेणा प्रवास करत आहेत। लोकल ट्रेनमध्ये लटकून प्रवास करणे, प्लॅटफॉर्मवर साचलेल्या पाण्यामुळे उभे राहणेही मुश्किल होणे, हे चित्र काय दर्शवते? हीच आहे का तुमची डिजिटल इंडिया? अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जे काही दिवसांपूर्वी झालं त्यामध्ये नेत्यांनी सांगितलं, महिलांनी 1500 रुपये जे आम्ही लाडक्या बहिणींना दिलेले आहेत त्या 1500 रुपयातून 20 ते 30 हजार रुपये कमावले। जर हे खरं असेल तर मग आमच्या या लाडक्या बहिणी असा जीव धोक्यात घालून प्रवास करायला वेड्या आहेत का? त्यांना स्वतःचा जीव प्यारा नाही का? सरकार या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतं का की हे फक्त हवेत केलेले दावे होते की 1500 रुपयावरनं 20,000 कमवले, आम्ही ही डेव्हलपिंग केली, आम्ही स्मार्ट सिटीकडे चाललोय वगैरे वगैरे। हे सगळे जाऊ द्या, आपल्या डोळ्यासमोर दिसणारा हा धबधबा पहा। डोंबिवली रेल्वे स्थानकावर हा जो पाण्याचा धबधबा वाहत आहे त्यामुळे तुमच्याच बहिणींना स्टेशनवर नीट उभं राहता येत नाहीये किंवा असं म्हणा उभं राहायला मिळतच नाहीये। हा जो पाण्याचा धबधबा वाहत आहे याला तुम्ही लाडक्या बहिणींना 1500 रुपये देऊन त्यांचं भलं केलं म्हणणार का? खरं पाहता मुख्यमंत्री साहेब जे दरमहा 18 ते 25 हजार रुपये कमवतात त्या ना मध्यमवर्गीयात मोडतात ना कमी उत्पन्नात, आणि या महिला तर सरकारच्या कुठल्याच सरकारी योजनेत बसत नाही। मग या तुमच्या बहिणीसाठी तुम्ही तीन भाऊ म्हणून काय केलं आहे की त्या तुमच्या बहिणी नाहीत? एकदा सांगून तरी टाका या तुमच्या बहिणी आहेत का नाही, कारण यांना ना BPLच्या स्कीम मिळतात ना मध्यमवर्गीयांच्या, ना हे 18 ते 25 हजार रुपये कमवणारे ना मध्यमवर्गीयांमध्ये ना श्रीमंतांमध्ये मोडत ना गरिबांमध्ये मोडत, यांना राशन सुद्धा मिळत। मग यांच्यासाठी कुठल्या स्कीम सरकारने आजपर्यंत काढलेत का? तर नाही। या मी ज्या प्रश्नांना विचारलंय या प्रश्नांची उत्तरे सरकारने द्यायलाच हवी, कारण हे केवळ एका डोंबिवली स्टेशनचं चित्र नाहीये, तर मुंबईतील पुण्यातील इतर स्टेशनांची सुद्धा, सगळ्याच नाही पण काही स्टेशनांची सुद्धा अवस्था हीच आहे। आणि ही अवस्था कशामुळे आहे तर टक्केवारी आणि कमिशन याच्यामुळेच ही अवस्था आहे असे आम्ही मानतो। आपलं काय मत आहे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। आता सरकार कधी जागे होणार आणि आपल्या नागरिकांना विशेषतः महिलांना सुरक्षित आणि सन्मानाने प्रवास करण्याची सुविधा कधी देणार, हा आजचा खरा प्रश्न आहे। मित्रांनो,
आजच्या या बातमीत आपण इथेच थांबतोय, पण हा प्रश्न कायम राहील, हीच का तुमची डिजिटल इंडिया? मी हेमंत कुमार केळकर आपल्या सगळ्यांची रजा घेतो. परत एकदा नवीन विषयासह आपल्या समोर येण्याचा वादा करू. आणि हो मित्रांनो, जाता जाता आपल्याला विनंती आहे, मला इतरांसारखं बोलता येत नाही, मी खूप मोठा यूट्यूबर नाही, पण सामान्यांच्या मनात जे प्रश्न उभे राहतात ते मी माझ्या पद्धतीत आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला आपण गोड मानून चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब शेजारील जॉईन बटन दाबून आम्हाला जॉईंट व्हा. आणि हो, आमच्या व्हिडिओंना शेअर, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आपल्या कमेंटने आम्हाला एक हुरूप येतो बातम्या बनवायचा, विषय मांडण्याचा.